मित्रांनो, 2014 पूर्वी जर पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये किंवा गॅसच्या किमतीमध्ये 1 रुपयाची जरी दरवाढ झाली तर रस्त्यावरती अक्षरशः आंदोलन व्हायची। तर आपण पाहतोय की केवळ 10 दिवसामध्ये 4 वेळा पेट्रोल, डिझेल आणि सीएनजीच्या दरामध्ये वाढ झाली आहे, पण कुठलंही आंदोलन नाही, कुणीही या ठिकाणी घोषणा करत नाही, मीडियामध्ये कुठलीही ब्रेकिंग न्यूज चालत नाही आणि विरोध देखील कुणी करत नाही। कारण खरंच आपण आता देशप्रेमी झालो। खरं बघायला गेलं तर जवळपास पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये या 10 दिवसामध्ये 7 ते 7.5% एवढी वाढ झाली आहे। एवढी वाढ झाल्यानंतर देखील जनता एवढी समजदार झाली आहे, कारण जनतेला आता कळलंय की ही दरवाढ पचवून घ्यावी लागणार। जर नाही पचवली तर त्याचं काय होतं हे जनतेला देखील ठाऊक आहे। नुकतंच आमिर खान यांनी एक ट्विट केलं होतं आणि ट्विट करत त्यांनी ते गाणं ट्विट केलं होतं, महंगाई डायन खाए जात है। असं असताना आमिर खानने देखील ते ट्विट पुन्हा डिलीट केलं। का बरं? कारण तो आमिर खान आहे। आमिर खान सारखा जर अभिनेता घाबरत असेल तर बोलण्यासाठी सर्वसामान्य जनतेला घाबरावंच लागेल। ईडीच्या कारवाईला पुढे जाणे किंवा अटक होणे आणि त्याच्यानंतर जामिनासाठी ताटकळत फिरणं यापेक्षा शांत बसलेलं बरं। आणि विशेष म्हणजे आजची जनता त्यामुळे शांत बसली आहे। खरं बघायला गेलं तर पेट्रोल पंपावरती बऱ्याच वेळा आम्ही प्रश्न विचारल्यानंतर जनताच म्हणते काय करावं, परिस्थिती तशी आहे, युद्धजन्य परिस्थिती आहे। पण जनता एक मात्र नक्कीच बोलून दाखवतं, युद्ध संपल्यानंतर हा दर आहे तसाच राहील का? तर नाही। खरं बघायला गेलं तर आम्हाला तुम्हाला पुन्हा एकदा तेच सांगायचं आहे, 1971 ला जेव्हा युद्ध झालं होतं त्या युद्धानंतर युद्ध अधिभार लावण्यात आला होता आणि तो युद्ध अधिभार कधीही कमी झाला नाही किंवा मागे घेण्यात आला नाही। त्यामुळे आता लागलेला हा युद्ध अधिभारच समजा हा आता मागे हटणार नाही आणि विशेष म्हणजे यासाठी कुणी पुढे देखील येणार नाही, यासाठी कुणी आंदोलनही करणार नाही। आपण पाहतोय की आज विरोधी पक्षातील सगळेच नेते सुस्तावलेले आहेत। एखादा ट्विट करतात, एखादा शब्द बोलतात आणि जर जमलंच तर फक्त मीडिया समोर बोलतात। प्रत्यक्षात कोणी आंदोलनाला उतरत नाही, प्रत्यक्षात कोणी आंदोलन करत नाही। पण असं असतानाही आताची दरवाढ फक्त पेट्रोल, डिझेल, सीएनजीची नाही आहे, तर दरवाढ कुठे कुठे होते हे सगळ्यांनाच माहिती आहे। आपण पाहतोय की शाळा सुरू झाल्या नाही, पण शाळेंच्या ज्या स्कूल बस आहेत त्याची दरवाढ आताच सुरू झाली आहे, कारण त्या सर्व युनियनने तशी दरवाढ करून घेतली। त्याचबरोबर आपण पाहतोय मरण कुणाचं होतं तर शेतकऱ्याचं। शेतकऱ्याचा भाजीपाला तिकडनं उचलला जातो 1 ते 2 रुपयामध्ये आणि विकला जातो 30 रुपयामध्ये, कारण त्याला लावलं गेलं आहे पेट्रोल डिझेलची दरवाढ। आपण पाहतोय काल हिंगोली जिल्ह्यामध्ये एका गर्भवती महिलेला जेव्हा शेवटची घटका होती, तिला भयंकर पेन होत होता, त्रास होत होता, अशा घडीला तिला अँब्युलन्स मिळाली नाही, कारण अँब्युलन्सच्या जवळ उभ्या असताना देखील अँब्युलन्समध्ये डिझेल नव्हतं आणि पेट्रोल डिझेल नसल्यामुळे तिच्या जीवावरती बेतलं असतं। शेवटी प्रायव्हेट अँब्युलन्स बुक केली आणि त्या स्त्रीला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आणि रुग्णालयात दाखल केल्यानंतर सगळ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला। कारण काय, आज अँब्युलन्सला जर डिझेल नसेल तर उद्या कुणाच्या जीवावरती बेतल्यावरती काय परिस्थिती अशी आहे। सरकार इकडे सांगते की पेट्रोल डिझेलचा साठा कुठेही कमी नाही, याचा काळा बाजार केला जातोय, साठा जमा केला जातोय। आहोत तसं नाही। आज भर उन्हामध्ये आपण 1 मिनिट थांबू शकत नाही, अशा उन्हामध्ये लोक 2-2, 4-4 किलोमीटर लाईन मध्ये थांबून आहेत। खरं तर शेतकऱ्यावरती ही वेळ आली आहे। शेतकऱ्यांना आता शेतीची मशागत करायची आहे, पेरणी करायची आहे। आता जून आलेला आहे, जून महिन्यामध्ये पेरणीचे दिवस असतात आणि अशा वेळेला जर आता सध्या ट्रॅक्टरसाठी डिझेल नसेल तर शेतकऱ्यांनी शेती करायची कशी? परंपरागत शेती आता नाही केली जात, कुठे बैलजोडी भेटत नाही किंवा तशा प्रकारचे कामगार भेटत नाहीत। अशा याच्यामध्ये सगळ्यात मोठं मरण होतं ते शेतकऱ्याचं आणि हे शेतकऱ्याचं मरण जर सरकार डोळे उघडून पाहत असेल तर काय, कारण शेतकऱ्यांसाठी तरी किमान सरकारने डिझेल पुरवठा करणं अतिशय गरजेचं आहे। या दरम्यान कालच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे काय म्हणाले ते आपण पाहूया। पेट्रोल आणि डिझेलच्या टंचाईच्या संदर्भात सातत्याने जी चर्चा चाललेली आहे त्यामध्ये साधारणपणे असं लक्षात येत आहे की सरासरीपेक्षा पेट्रोल आणि डिझेलची मागणी ही प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढलेली दिसते। त्याचीही आपूर्ती आपण करतो, पण कुठेतरी याच्यात साठेबाजी होते आहे असे निदर्शनास येत आहे। त्या संदर्भात पुरवठा विभाग आणि गृह विभाग हे जॉईंटली आता कारवाई करतील। मी केवळ आपल्या निदर्शनास आणू इच्छितो की पेट्रोलच्या संदर्भात जी काही सरासरी वापर आपला आहे, मागणी आपली आहे, त्यापेक्षा 23% जास्त आता आपण पुरवठा करतो। 23% मागणी वाढलेली आहे
आणि डिझेलच्या संदर्भात तर ही मागणी 52% वाढलेली आहे. 52% जास्ती पुरवठा आपण करतो. म्हणजे सरासरी मागील वर्षी किंवा याही वर्षी प्रतिदिनाचा जो पुरवठा या काळातला त्या पुरवठ्यापेक्षा 52% जास्त डिझेल हे आता पेट्रोल पंपाच्या माध्यमातून आपण पुरवतो आणि तरीही टंचाई सदृश स्थिती ही तयार होते. त्यामुळे अगदी उदाहरण द्यायचं झालं तर अकोल्यामध्ये 154% जास्त खपत झालेली आहे. किंवा छत्रपती संभाजीनगर, बीड, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, बुलढाणा, त्यानंतर गोंदिया, हिंगोली या सगळ्या भागांमध्ये 70% जास्त ॲडिशनल खपत ही त्या ठिकाणी झालेली आहे, ज्याचा पुरवठा हा आपण केलेला आहे. आणि म्हणूनच एकीकडे शेतकऱ्यांना डिझेल मिळालं पाहिजे याकरता आपण प्रयत्न करतो, पण निश्चितपणे त्याचा फायदा किंवा गैरफायदा हा काही लोक घेत आहेत. या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एकीकडे नॉर्मल पेट्रोल डिझेलची खपत वाढलेली आहे आणि त्याचवेळी कमर्शियल जे ऑइल आहे, पेट्रोल डिझेल आहे, याची खपत मात्र थोडी कमी होताना दिसते. याचा अर्थ नॉर्मल ही जी वाढलेली त्या ठिकाणी खपत आहे ती कमर्शियलकडे वळवली जाते आहे का याची पडताळणी करणं गरजेचं आहे. त्या दृष्टीनं आज आम्ही आदेश दिलेले आहेत. कारण आपण समजू शकता 52% वाढ आणि त्याची आपूर्ती आपण करतो, याचा अर्थ कुठेतरी याच्यामध्ये कोणीतरी साठेबाजी करताय आणि म्हणून ती साठेबाजी थांबवण्याचा प्रयत्न आमचा चाललेला आहे. आपण पाहतोय की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की पेट्रोल डिझेलचा जवळपास आहे त्याच्यापेक्षा जास्त पुरवठा केला जातो, तरी देखील मागणी का वाढते. तर ही मागणी का वाढतं हे सरकारने बघायला पाहिजे, आपण नाही. महासागर न्यूज.